ते ऑटोमॅटिक गाडी जी होंडा सिटी आहे ही 2011ची गाडी आहे. तुम्ही नंबर बघू शकता MH 12 पासिंगमध्ये. परत सांगतो की आमच्याकडे MH 14 12च गाडी तुम्हाला भेटणार, नॉन ॲक्सिडेंटल भेटणार, क्लिअर. त्या गाडीची आमची अपेक्षित किंमत 3.25 लाख रुपये आहे. तर तुम्ही फोन करून डिटेल घेऊ शकता आमच्याकडे. 1.25 लाखामध्ये ही सिंगल ओनर गाडी आहे, ज्याचं पासिंग 5 वर्षासाठी तुम्हाला करून भेटणार आहे. तर या टेस्ट ड्राईव्ह केला घेऊन जा. होंडा सिटी 3 आहे, बघत राहा, या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण दिसतील. सिविक सुद्धा 2 आहे, त्यापैकी ही एक गाडी आहे. ही पेट्रोल विथ CNG आहे, ती सुद्धा RT अप्रूव्ड आहे. MH 12 पासिंगमध्ये अगेन ही गाडीची किंमत 2,30,000 रुपये, जे निगोशिएबल आहे. 2012ची हो, फक्त 43,000, बरोबर ऐकलं तुम्ही, 43,000 फक्त चाललेली सिंगल ओनर डिझेल गाडी आहे ही आपल्याकडं, जी विस्टा VX क्वाड्राजेटमध्ये आहे. ही 2,20,000 रुपयामध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे. तुम्ही या, आपण समोर बसून टोपल्यामध्ये निगोशिएट करून कमी जास्त करून देणार. ZXi मध्ये आहे छोटी गाडी, ज्यात तुम्हाला एअरबॅग ABS सुद्धा भेटणार आहे. तर ही A-स्टार आहे 2009ची गाडी, ज्याचं तुम्हाला 2029 पर्यंत पासिंग करून भेटणार आहे. तर ह्या गाडीची आमची अपेक्षित किंमत 1,85,000 रुपये, जे निगोशिएबल आहे. हे सगळे इन्क्लुडेड केलेले आहे, तुमचं रिपासिंग, इन्शुरन्स, सगळ्या गोष्टी धरून. अजून एक होंडा सिटी देतो, ही फक्त 57,000 किलोमीटर चाललेली आहे, विथ शोरूम हिस्ट्री, विथ रेकॉर्ड्स आहे आपल्याकडे या गाडीचे सर्व रनिंगचे. ही 2009ची गाडी आहे, त्याची पासिंगसुद्धा 2029 पर्यंत झालेली आहे. तर विथ रिपासिंग आणि ऑथोराइज CNG सुद्धा आहे या गाडीमध्ये, ज्याचं RT मध्ये नोंद आहे. इन्शुरन्स क्लिअर, टायर चांगले, अलॉय व्हील्स, ABS, एअरबॅग, सगळ्या गोष्टी. ही फक्त 2,95,000 रुपयाला आहे. मित्रांनो, अजून CNG पाहिजे असेल तर अजून एक ऑप्शन आपल्याकडे 11ची पण अवेलेबल आहे. ही 3 लाख रुपयामध्ये तुम्हाला अवेलेबल होऊन जाते, 2011ची गाडी. तुमचं सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत आहे. तुम्ही लास्टपर्यंत हा व्हिडिओ बघितला आणि सरांनी पण आपल्याला त्यांच्या स्टॉकची चांगली इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर त्यांच्याकडून गाडी परचेस करायला आणि त्यांच्याकडून गाडीचे डिटेल्स घ्यायला विसरू नका. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा डायरेक्टली. आणि सर एकदम नॉन ॲक्सिडेंटल गाडी देतात आपल्याला. मी हे म्हणतो, तुमचा आभार आहे की तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघितला. 2026 आणि आजचा हा आपला लेटेस्ट ब्लॉग आहे. तर त्याच्यामुळे आपण त्याला फक्त सपोर्ट न करता त्याला लाईक, चॅनल सबस्क्राईब करून आणि हा व्हिडिओला शेअर करून तुमचा सपोर्ट आणि तुमच्यासाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन नॉन ॲक्सिडेंटल गाड्या आणायचा प्रयत्न करत राहतो. आणि मी तुमच्यासाठी मार्केट ॲनालाइज करून आणि तुमच्यासाठी आपण परफेक्ट गाड्या आणायचा प्रयत्न करू, ज्या तुम्हाला बजेट फ्री आणि भरपूर दिवस तुम्हाला ज्या रोडवरती चालवता आलं पाहिजे. आणि GST कमी झाल्यामुळे त्यांचे प्राइजेस जे उतरले त्या बघूनसुद्धा मी तुमच्यासाठी खूप कमी रेटमध्ये, रिजनेबल रेटमध्ये गाड्या आणण्याचा प्रयत्न कराल. मी हे म्हणतो, तुमचा परत आभार की तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघितला. आणि तुम्हाला असे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट करायची, ती म्हणजे आपल्या व्हिडिओला लाईक. आणि सरांनी जशी इन्फॉर्मेशन, लोनची अप्रुव्हलसुद्धा चालू आहे, तर कॉन्टॅक्ट करा त्यांच्याशी. आणि आपण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमचे 2-3 हजार रुपये वाचवायचा प्रयत्न करील. आणि आपला हा इन्फॉर्मेशन व्हिडिओ असतात, त्याच्यामुळे तुमची ही अशी गाड्यांची इन्फॉर्मेशन खूप कमी चॅनल्सवरती अवेलेबल राहते. तर असं, आणि मी स्वतः गाड्या त्यांच्या बघितलेल्या आहे, त्याच्यामुळे त्याचं काही हेच नाही आहे. आणि तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. आणि नॉन ॲक्सिडेंटल गाड्या आणि प्रीमियम गाड्या एकदम अशा. तर अजून त्यांच्या गाड्याकडून परत नॉन ॲक्सिडेंटल आहे आणि स्टॉक पण एकदम भारी. आणि त्यांची सर्व्हिस आफ्टर तुम्ही गाडी परचेस केल्यानंतर सुद्धा त्यांची सर्व्हिस एकदम बेस्ट सर्व्हिस आहे. त्यांच्याशी डायरेक्ट तुम्ही कॉन्टॅक्ट केला तरी खूप चांगलं आहे. ते अशा एकदम ब्रँडेड गाड्या ठेवतात. आणि डॉक्युमेंटसुद्धा त्यांचे एकदम क्लिअर आहे. लोनसुद्धा तुम्हाला 8 ते 6 लाखापर्यंत, तुमच्या सिव्हिलवरती ते डिपेंड राहतं की किती लोन अप्रूव्ह होऊ शकतं. पण ते त्यांच्यापर्यंत 100% प्रयत्न करतील. आणि मी हे म्हणतो, तुमचा परत आभारी आहे. आणि अशा ब्लॉगसाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुमची इन्फॉर्मेशन, तुम्हाला कोणती गाडी पाहिजे हे तुम्ही कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. आणि सांगायला विसरू नका, मी तुमच्या रिक्वायरमेंट अनुसार ती गाडी आणून द्यायचा प्रयत्न करा. भेटतो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.